आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने कल रात को दिए हुए बयान में कहा कि पेट्रोल डीजल का कम इस्तेमाल करो, सोना चांदी कम खरीदी करो। ये तो चुनाव के बाद होना ही था। क्यों झूठ बता रहे थे कि हमारे पास बहुत पेट्रोल है, बहुत डीजल है। आने वाले दिनों में पेट्रोल और डीजल के भाव कम से कम 30-40 रुपए से बढ़ने वाले हैं। अब वो घोड़ा सस्ते में बेचने वाले हैं, गाय सस्ते में बेचने वाले हैं, भैंस सस्ते में बेचने वाले हैं। जय मोदी करते हुए गाय घोड़े भैंस पे बैठो और चलो अपने सफर के लिए, क्योंकि पेट्रोल डीजल मिलने वाला नहीं है। अचानक क्या हो गया मोदी साहब को कि बोलने लगे कि कम इस्तेमाल करो? अपने पास तो बहुत ज्यादा था, कम कैसे होगा? अपने पास पेट्रोल डीजल है ही नहीं। ये सब नौटंकियां बंगाल के इलेक्शन तक थी। अब महंगाई देखो कैसे बढ़ेगी। सोना चांदी क्यों कम खरीदी करो भाई? क्या हो गया? क्योंकि तुम्हारे चलन में जो लफड़ा हो रहा है, वो चलन के लफड़े की वजह से तुमको सब ये सामने दिख रहा है। ईरान से जो तुमने संबंध खराब कर दिए हैं, उससे तुम्हें पेट्रोल डीजल की चिंता पड़ी हुई है। और ऊपर से अमेरिका बोल रही है रशिया से तेल मत लेना। अमेरिका अपनी बाप है, अपने को आजादी भी अमेरिका ने दी है। हम थोड़ी लड़े थे, अमेरिका हमारे लिए लड़ी थी। हम तो लाचार हो गए। डोनाल्ड ट्रंप कौन से दुनिया में घूमता है मुझे नहीं पता है, लेकिन अपनी दुश्मनी निकालने के लिए, और खास करके एप्स्टीन फाइल में उसका जो मामला आया है यौन शोषण का, वो यौन शोषण का मामला दबाने के लिए पूरे देश दुनिया को भिखारी बनाएगा। बच्चों के साथ जो उसकी फिल्म है, वो फिल्म दुनिया से छुपाने के लिए, और कई नेताओं के उसमें राज छुपे हैं, वो छुपाने के लिए ये युद्ध लड़ाया जा रहा है और कुछ नहीं। बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा। पेट्रोल जिहाद करा ना। चला, आमचं चॅलेंज आहे, संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत। अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही। प्रचंड पैसेवाला पोरगा आहे तो, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे या घराण्यात। त्यांनी सांगावं हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्यानी। मी पहिला जाईन सत्कार करायला, घोड्यानी नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन कुठे नगरमध्ये। एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे, बनवावी घोडा गाडी, नाही तर बसावं घोड्यावर, रपेट करावी दररोज। हिंदुत्ववादीकडे आता कुठेतरी ते पहिले संग्राम जगताप पहिले गेले ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते। ते नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात। जे जुने हिंदुत्व असते ते शांत असतात, ते त्यांचं काम करत असतात। मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे जे लवंड्यांसोबत झालं, तुमच्या राज्यामध्ये तुम्ही खून पाडले तरी कळसाला धक्का लागत नाही, तर संग्राम भंडारेला तुम्ही काय करणार आहात? काही करणार नाही। पण वारकरी पंथ संप्रदायामध्ये घुसखोर गेले, जिथे अहिंसेलाच महत्व दिलं गेलं, जिथे सदाचारालाच महत्व दिलं गेलं, जिथे जातीपातीची बंधनं पाळू नका, एकत्र व्हा, मानवता हेच अंतिम सत्य आहे, हे सांगण्याचं काम ज्ञानोबा तुकारामांनी केलं। त्याच्यामध्ये नथुराम गोडसेच्या अवलादी घुसल्या आहेत मनुवादाचा प्रचार करत। त्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा नाही आहेत, आणि त्याच्याच विरोधात ही लढाई सुरू झाली। वारकरी पंथ स्थापन कशाला झाला? इथलं जे जातीपातीचं थोतांड होतं, धर्मद्वेष होता, तो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत, मग चोखमेळा आला, गोरा कुंभार आले, सावता माळी आले, सगळ्या संतांनी तेच सांगितलं। वारकरी जेव्हा चालत निघतात तेव्हा कोणाला माहिती असते याची जात काय आणि त्याची जात काय? पण हे मनुवादी हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना हे मान्य नाही आहे। त्यांना ते परत आणायचं, सगळं जातीपातीचं सगळं परत एकदा 1000 वर्ष मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायचंय। हे बघा, आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे।
मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, घ्या घोडा, मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं. मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार. मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना. नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा. ती का आली? काय आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये. ते नशीब इराण थोडं तरी भारताच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवतात, कारण का जुने पुराणी दोस्तीचे संबंध होते आपले इराणशी. त्यांनी जर ते हॉर्मुझ चॅनल बंद केलं तर आपल्याकडे रिक्षाला पेट्रोल मिळणार नाही अशी परिस्थिती होईल. त्यामुळे महागाई येत्या काही दिवसामध्ये कधी पाहिली नव्हती अशी महागाई पाहायला मिळेल. मोदींचं म्हणणं आहे, ये चुनाव जीत चुके हैं. देखो, एसआईआर जब लाया गया तभी से कहा जा रहा था कि एसआईआर से जो वोट काटे जाएंगे उसका परिणाम उस चुनाव पे होगा. अभी महाराष्ट्र में भी एसआईआर चालू है, लोग उसको गंभीरता से नहीं ले रहे हैं. अगर गंभीरता से नहीं लेंगे तो इनका जो मशीनरी है, जो सरकारी लोगों का इस्तेमाल करके नाम काटते हैं, उसका फायदा उनको होता है. और बंगाल में भी वही हुआ. बंगाल में ममता दीदी 31 लाख वोटों से हारी है और 90 लाख वोट काटे गए हैं. 90 लाख वोट काटे गए. बंगालमध्ये एसआयआरचा परिणाम होणार होता हे सर्वश्रुत होतं. बंगालमध्ये 91 लाख वोट कापले गेले. बीजेपी मध्ये आणि टीएमसी म्हणजे तमिळ मनीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये आणि बीजेपी मध्ये 31 लाख मतांचं अंतर आहे आणि 31 लाख मते एसआयआर मध्ये गेली आहेत. हे बरोबर कॅल्क्युलेटेड मूव्ह होती. आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होत आहे. महाराष्ट्रामध्ये कोणीही एसआयआर कडे लक्ष देत नाहीये. एसआयआर मुळे अनेक गळे परत कापले जातील ही ठरवलेली बीजेपीची पॉलिसी आहे. आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया.